सुधाकर एकनाथराव अवॉर्ड म्हणजेच त्यांच्या विद्यार्थ्यांचे आभार सर. सरांचा जन्म 10 मार्च 1953 रोजी अहमदनगर येथील चिंचोडी या गावी झाला. SSC परीक्षेत शाळेत प्रथम, BScमध्ये फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन, तसेच LLB आणि LLM मध्ये पुणे विद्यापीठातून प्रथम क्रमांक ही सरांची शैक्षणिक कारकीर्द. सरांना तोडपुळे सुवर्णपदक तसेच कायदा परीक्षेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल बक्षिसेसुद्धा मिळाली आहेत. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना भारतीय संविधानाच्या अंतर्गत मानवी हक्कांचे जागतिक परिमाण आणि मूलभूत अधिकारांचे मूल्यमापन या विषयावरील प्रबंधासाठी डॉक्टरेट बहाल केली आहे. अवॉर्ड सर एक थोर व्यक्तिमत्व आणि ज्येष्ठ कायदेपंडित आहेत. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, दिवाणी फौजदारी, महसूल आणि सहकारी अशा विविध क्षेत्रातील त्यांच्या अनेक वर्षांचा वकिलीचा अनुभव असून ते जमीनविषयक कायद्यांचेही तज्ज्ञ आहेत. त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक परिषदांमध्ये सहभाग घेतला आहे आणि अशा परिषदांमध्ये शोध निबंध सादर केला आहे. महाराष्ट्र राज्यातील जवळपास सर्व जिल्हा बार असोसिएशन आणि काही तालुका बार असोसिएशनमध्येही त्यांची व्याख्याने झाली आहेत. तसेच ते महाराष्ट्राच्या लँड टिल्टिंग कमिटीचे सदस्य देखील होते. सरांना विधी महर्षी पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, गुरु महात्म्य पुरस्कार असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 1977 पासून सरांनी विधी अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. आज संपूर्ण भारतभर प्रॅक्टिस करणारे हजारो वकील आणि 250हून अधिक न्यायाधीशही त्यांचे माजी विद्यार्थी आहेत. अवॉर्ड सर हे गणेश सरांचे गुरुच नव्हे तर त्यांचे प्रेरणास्थान पण आहेत. मी अवॉर्ड सरांना विनंती करते की त्यांनी आता आपले विचार प्रकट करावे. व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र काय भारताचेच काय जगातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण माशेलकर सर, त्यानंतर आमचे पुणे जिल्ह्याचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश महाजन साहेब. खरं पाहता मित्रांनो, जेव्हा कोणतेही जिल्हा न्यायाधीश पुण्यात येतात त्यानंतर त्यांची पुढची स्टेप असते लॉर्डशिप म्हणजे हायकोर्टात जाण्याची, आणि ते लवकरच आपल्याला त्यांचाही असाच एखादा कार्यक्रम घेण्याची वेळ येणार आहे असे आमचे वकीलप्रिय जिल्हा न्यायाधीश. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे जे सत्कारमूर्ती आहेत की ज्यांना पहिला पुरस्कार दिला जाणार आहे मातोश्रींच्या नावाचा, ते डॉक्टर साहेब. त्यानंतर आमचे सन्मित्र गणेश, आणि त्यानंतर ज्यांच्यामुळे हे थिएटर आपल्याला उपलब्ध झालं, ज्यांच्यामुळे ही संपूर्ण संस्था खूप छान अवस्थेमध्ये आता आलेली आहे, ज्यांच्यामुळे हे महाविद्यालयाचं लॉ कॉलेज अत्यंत सुस्थितीत आणि राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेलं आहे, असे आमचे सन्मित्र ॲडव्होकेट पालांडे सर आणि उपस्थित बंधू भगिनींनी. आजचा हा जो सुंदर कार्यक्रम आहे ना सर, त्याचं एक वाक्यात मला वर्णन करावं असं वाटतं. एक संस्कृत सुभाषित आहे, तसं म्हणतं, पैसा कमलम कमलेन पयाहा, पैसा कमलेन विभाती शराहा. म्हणजे काय तर ते सुंदर सरोवर आहे, त्या सरोवरामध्ये सुंदर कमळं फुललेली आहेत आणि त्यामध्ये निळोभर पाणी आहे. पाण्यामुळे कमळाला शोभा येते आहे, कमळामुळे पाण्याला शोभा येते आहे आणि ह्या दोघांच्यामुळे त्या सरोवराला शोभा येते आहे. आज व्यासपीठावर असे ज्येष्ठ लोक बसलेले आहेत, समोर आपले सर्व सन्मित्र आणि कुटुंबचिंतक बसलेले आहेत, हितचिंतक बसलेले आहेत. अशा रीतीने आता हा सुंदर हृदय कार्यक्रम पार पडत आहे, याचा मला विशेष आनंद होत आहे. आज 3 गोष्टींचा आपल्याला उहापोह केला पाहिजे. पहिली गोष्ट, ॲडव्होकेट प्राध्यापक गणेश हिंगमिरे सर, ते जरी माझे विद्यार्थी मित्र असले तरी मित्रांनो त्यांना 3 डिग्र्या आहेत, आमच्याकडे 2च आहेत. एक तर ते ॲडव्होकेट आहेत, दुसरं ते प्राध्यापक आहेत, आणि अलीकडे ही जी बौद्धिक संपदा आहे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये सर्व वकिलांना माहिती आहे आणि शास्त्रज्ञ तर जाणतातच. 2च गोष्टीला आता नवीन महत्त्व प्राप्त होतं आहे. एक तर सायबर लॉज आणि दुसरं म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉज. इथून पुढचं शतक 100 वर्ष फक्त हे 2 विषय गाजवणार आहेत आणि त्यापैकी एका विषयातलं प्रावीण्य आमच्या ह्या मित्रानं मिळवलेलं आहे. मला तो दिवस आठवतात, ती वेळ आठवते जेव्हा
मी लॉचे क्लासेस मित्रांनो गेली 47 वर्ष चालवतो आहे. माझा वकिलासोबत मास्तरकी हाही व्यवसाय आहे आणि त्या निमित्तानं 1999-2000 साली गणेशराव 2000 सालापर्यंत माझ्याकडे क्लासला यायचे. त्यांचे अनेक मित्र त्यावेळेस माझ्याकडे क्लासला यायचे. ते क्लासला आले तेव्हापासूनच त्यांनी जी पहिली खुर्ची पकडली ती त्यांनी त्यांचं शेवटचं वर्ष पास होईपर्यंत ते आले की पहिल्या खुर्चीवर बसलेले असायचे. कोणताही क्लासचा विद्यार्थी कितीही गर्दी असली तरी त्यांच्या त्या खुर्चीवर कधी बसायचा नाही. आणि अगदी सुरुवातीपासूनच त्यांची जी तळमळ जिद्द ही असायची, त्यांची जी जिद्द असायची ती जिद्द बघून ते माझ्याशी अगदी समरस होऊन गेले. म्हणतात ना, समान शिलेशिव सक्षम, एका विचाराची माणसं सहज एकमेकाशी जुळली जातात, अशा रीतीनं ते माझ्याशी सहज जुळून गेले. त्यांच्यातली ती जिद्द होती, त्यांची जी आत्मीयता होती. हळूहळू जसं गणेश माझ्याशी जवळीक यायला लागली, हळूहळू माझ्या कुटुंबाशी त्यांचा स्नेह वाढला. माझा मुलगाही हळूहळू त्यांच्याशी जोडला गेला. त्यांचं माझ्या घरी येणं जाणं सुरू झालं आणि मग लक्षात आलं, अरे हा जरा वेगळ्या प्रकारचा विद्यार्थी आहे, अत्यंत जिद्द असलेला, अत्यंत खरं तर परिस्थिती असलेला. आणि कधी काळी त्यांच्या मातोश्रीनं देवळामध्ये बसून त्या वाती ओढून यांना शिकवलेलं आहे. इतक्या खडतर परिस्थितीतून निर्माण झालेलं हे मिश्रण आहे मित्रांनो. त्या माऊलीचं आपण खरोखरच कौतुक केलं पाहिजे. अवघ्या 3-4 वर्षाची ही बालका असताना त्यांना यांचं पितृछत्र हरवलं आणि ते पितृछत्र हरवल्यानंतर खरं तर बालकांना नेहमी दोघांची गरज असते, आईचं प्रेम आणि वडिलांच्याकडनं पालन पोषण आणि मार्गदर्शन. मात्र यांच्या बाबतीत ती दोन्ही रोल, दोन्ही प्रकारचं ते कर्तबगारी ही त्या आईलाच किंवा मातोश्रींनाच पार पाडावी लागली. आणि मग त्यांनी मात्र अत्यंत परिश्रम घेऊन, त्यांनी कधी तो सांगतीलच आता पुढची वक्ते का ते स्वतः सांगतील, पण त्यांनी कधी घरी काम करून, कधी देवळात काम करून, कधी मंडईमध्ये जाऊन अनेक लोकांच्या मदतीनं आणि विशेष करून यांच्या काकांच्या मदतीनं त्यांनी आपला मुलाचा संसार पुढे नेला. यांना शिकवलं. त्यांना शिकवल्यानंतर मित्रांनो, गणेशराव जेव्हा 2000 साली माझ्याकडे आले, थोडीशी जास्तीच आणि घरगुती बोलायला हरकत नाही, यांची अत्यंत सर्वसाधारण परिस्थिती होती. पण सर ते रोज घरी गेले की त्यांच्या वहीमध्ये शेवटी लिहायचे, आय विल गो टू लंडन. आणि मला ते सांगायचे, सर आज पण लिहिले बरं का. आणि मला तर असं वाटायचं, अरे ह्यांना तर इथे उद्याची भ्रांत आहे, हा माणूस लंडनला जाईल कसा. आणि मात्र त्यांची जी इच्छाशक्ती, फार उच्च दर्जाची इच्छाशक्ती होती ना, ती इच्छाशक्ती त्यांना आज इथे आणून बसवती झालेली आहे. त्या इच्छाशक्तीमागे, त्यांना ते मोठं करण्यामागे त्यांच्या आईचा नक्कीच हात होता, हे आता आपल्याला दिसून आलेलं आहे. असं नेहमी म्हणतात की शरीराने माणूस दिसतो, विचाराने आणि कृतीनं तो आपल्याला ओळखायला येतो, तर तो समजून घेता येतो. तसं यांच्या मातोश्रीच्या बाबतीत आपण म्हणतो नेहमी शिक्षण आणि संस्कार. अलीकडे मित्रांनो आपण असं पाहतो की आता शिक्षण होत आहे, माणसं सुशिक्षित होत नाहीत. शिक्षण होत आहे, संस्कार होत नाहीत. आपण पाहतो कॉलेजमधली मुलं असतील, अगदी शाळेतली मुलं असतील, 2-4 वाक्य बोलली की त्यांच्या त्या बोलण्यामध्ये एक शिवी तरी येत असते. हे आपलं कॅम्पसमधलं वातावरण तयार झालेलं आहे. या पार्श्वभूमीवरती अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये यांच्या कुटुंबातून त्या मातोश्रीनं असं रत्न घडवलेलं आहे. ह्या हिऱ्याला पैलू पाडायचं काम केलेलं आहे. त्याबद्दल आपण त्यांचं आज प्रथम पुण्यस्मरण करत आहोत. या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं की आपण सगळीकडे पाहतो, सर आता सगळीकडे नैराश्य पसरलेलं आहे. कुठेही आपल्याला असं काही वाटत नाही. टी व्ही सुरू करावा तर हिंसाचार दिसतो आहे. समाज जीवन बघावं तर अलीकडे हा त्याला शिव्या घालतो आहे, तो त्याला शिव्या घालतो आहे, याच्या आपल्याकडे राजकारणच शिल्लक राहिलेलं नाही. या पार्श्वभूमीवरती नवीन पिढी आपल्याला संस्कारित करायची असेल तर 1928 साली कराचीला झालेल्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये राजाजींनी सांगितलेलं वाक्य लक्षात ठेवलं पाहिजे. राजाजींनी 1928 साली 100 वर्षापूर्वी सांगून ठेवलंय, ही जी वयस्कर माणसं आहेत ना तुमच्या माझ्यासारखी, हे कधी सुधारणार नाहीत. दे आर रिजिड. ते घट्ट झालेले असतात, ते सुधरत नसतात. कोण सुधारणार? तर जी बालकं असतात त्यांच्या मनावरती चांगले संस्कार करा, त्यांच्यावरती चांगले परिणाम करा. ती पिढी जेव्हा करते नागरिक होतील ना, तेव्हा समाज बदलेल, असं त्यांनी तेव्हा सांगून ठेवलंय. त्यांनी कशाला सांगायचं? गणेशरावांच्या मातोश्रींनी ते उमगलं होतं, जाणलं होतं आणि त्यांनी ते अंमलातही आणलेलं होतं. आणि त्यांनी आपल्या कृतीतून अशी मुलं घडवली की ते आज आदर्श नागरिक झालेले आहेत. असं आदर्श नागरिकत्वाचं हे परिणाम होत असताना, त्यांना इतकं सुंदर शिक्षण देत असताना गणेशराव लंडनला गेले. ते कार्डिफ विद्यापीठामध्ये शिकले. ते आल्यानंतर
आमचे दुसरे मित्राचे चिरंजीव होते, तेही मी त्याला सांगितलं. ते नंतर त्याच विद्यापीठात गेले. तिथून त्यांनी बॅरिस्टर पंकज शशिकांत सुतार हेही आम्ही यांच्यामुळे तिथे पाठवले. आणि हे दोघं तिथं शिकले म्हणून मी माझ्या मुलालासुद्धा यांच्या सल्ल्यानं त्या कार्डिफला पाठवलं आणि तिथे शिक्षण दिलं. हा ग्रहस्थ जरीही तुम्हाला शरीराने असं दिसत असला तरी मित्रांनो, त्याचा आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये मोठा दबदबा आहे, राष्ट्रीय क्षेत्रामध्ये नाही. आपल्या दिल्लीच्या गृह मंत्रालयामध्ये किंवा मंत्रालयामध्ये प्रवेश करणं अत्यंत जिकिरीचं असतं. त्यासाठी फार मोठमोठ्या ओळखी वापराव्या लागतात. यांना मात्र कोणाच्याही ओळखीची गरज नाही. आपल्या दिल्लीच्या मंत्रालयामध्ये कोणत्याही मंत्र्याच्या दालनामध्ये यांना बिनबोभाट प्रवेश असतो. तिथे कोणालाही जायचं असेल तर यांचा हात धरा, ते आपल्याला घेऊन जातात. मी असं त्यांच्या केवळ स्तुती करण्यासाठी म्हणत नाही, मी केवळ ते माझे विद्यार्थी मित्र आहेत म्हणून म्हणत नाही. कारण यांना त्यांनी केलेल्या ह्या विशेष कार्यास्तव भारत सरकारचा 3 वर्ष सलग प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की शासकीय यंत्रणेमध्ये अनेक झारीतले शुक्राचार्य असतात, पण ते शुक्राचार्य हे गेले की आपोआप बाजूला होतात आणि ह्यांना पुढचे प्रवेश आपोआप मुक्त होतात. असं यांचं दिल्लीतलं महत्त्व आहे. दिल्ली कशाला? मित्रांनो, जेव्हा जेव्हा बौद्धिक संपदा या विषयावरचे आंतरराष्ट्रीय परिसंवाद होत असतात, त्या परिसंवादामध्ये भारताच्या वतीनं भाग घेण्यासाठी जसं की WTO असेल, गॅट असेल, अशा प्रकारचे जे आंतरराष्ट्रीय परिसंवाद असतात, ह्या सगळ्या परिसंवादामध्ये भारताच्या वतीनं यांना बोलवण्यात आलेलं आहे. एवढंच कशाला मित्रांनो, जर का तुम्ही नियमितपणे सकाळ वाचत असाल, आणि पुण्यातले लोक तर वाचणारच, कारण पुण्यात प्रसिद्धच आहे, सकाळ वाचल्याशिवाय माणूस घर सोडतच नाही. आणि मग जर तुम्ही नियमितपणे सकाळ वाचत असाल तर त्या सकाळमध्ये ज्यामध्ये चांगल्या चांगल्या वकिलांना आणि मोठमोठ्या लोकांचे लेखही लवकर प्रसिद्ध होत नाही, त्यामध्ये यांचे बौद्धिक संपदा या विषयावरती नियमितपणे लेख प्रसिद्ध होत असतात. एवढंच कशाला, नुकतीच जी WTOची कॉन्फरन्स झालेली होती परदेशात, त्या परदेशात झालेल्या WTOच्या परिषदेचं वार्तांकन करण्याची संपूर्ण जबाबदारी शासनानं यांच्यावरती टाकलेली होती आणि यांचे त्या बाबतीत लेख प्रसिद्ध झालेले होते. म्हणून मित्रांनो, आपल्यासोबत असलेले हे गणेश किंवा गणेशराव हा जरीही आपल्याला बरोबरीचा वाटत असला तरी हा फार मोठा माणूस आहे, हे मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं होतं. तुम्हाला सांगतो, इतक्या कमी वयामध्ये, आता आम्ही समजा मी 72 वर्षाचा झालो, 47 वर्षे ह्या क्षेत्रात आहे, मग शेकडो काय अनेक वेळा व्याख्यानं द्यायची वेळ आली, पण या माणसाने आम्हाला केव्हा सरपास करून टाकलं आहे. यांनी आत्तापर्यंत तुम्हाला आश्चर्य वाटेल कमीत कमी 500 ते 1000 व्याख्यानं दिलेली असतील. आणि ते 500 ते 1000 व्याख्यान हे तोंडी नव्हे, त्याचं प्रत्येक ठिकाणचं रेकॉर्ड आहे. आणि हे सगळं करत असताना यांनी हे सगळं मिळाल्यानंतर माणसं बऱ्याच वेळा स्थैर्य आलं, बऱ्याच वेळा पैसे आले, बऱ्याच वेळा नाव आलं, ती बऱ्याच वेळा डोक्यात जाण्याची शक्यता असते सर. आणि मग ती अहंकार किंवा ती सत्ता, पैसे डोक्यात गेले की त्याला अर्थ उरत नसतो. या माणसाच्या डोक्यात हे यश, हे पैसे हे कधीही याच्या डोक्यात गेलेले नाहीत. त्याचं कारण थोडंसं सांगतो. यांनी आईसाठी एक सुंदर घर बांधलं. ह्या माणसाकडे, ज्या मुलाकडे शाळेची फी भरायला पैसे नव्हते, त्या मुलानं, त्या माणसानं आईच्या इच्छेखातर मुख्य गावामध्ये सुंदरसं टुमदार बंगला किंवा टुमदार 3 मजली घर बांधलं. आणि त्या घरामध्ये, तुमच्या माहितीसाठी सांगतो, तसं तर जगात म्हणतात की संपूर्ण जगाचं देवघर म्हणजे भारत आहे आणि भारतामध्ये प्रत्येक घरात देवघर आहे. पण या सद्गृहस्थाने आपल्या आईच्या कारणास्तव, आईच्या म्हणण्यास्तव, आईच्या सोयीसाठी इतकं सुंदर देवघर बांधलेलं आहे. आणि ते घर बांधताना मला तो नेहमी सांगायचा, घर कसं बांधतोय, कशी सुरुवात झाली. जनरली 8 दिवसांनी आमची संध्याकाळी 1 तासभर नेहमी भेट होत असते इतक्या वर्षात. ते सांगायचे की मी मुख्य आईला केंद्रबिंदू ठेवून घर बांधलेलं आहे. नाहीतर लोक काय करतात, आईवडिलांची बेडरूम काढतात. त्यांनी तसं नाही केलं. आईला त्यांनी केंद्रबिंदू मानलं आणि आईला केंद्रबिंदू मानून आपलं घर बांधलं. आईसाठी अत्यंत सुंदर देवघर बांधलं. सुदैवाने मलाही तिथे जाऊन दर्शन घेण्याची संधी मिळाली. इथे गणेशराव थांबले नाहीत. याने त्यानंतर ते आईने केलेले कष्ट आठवून, त्या माऊलीचे, त्यांचे आईचे उपकार म्हणण्यापेक्षा ऋण जाणून
त्यांनी आईला त्या धार्मिक वृत्तीच्या असल्यामुळे भारतभर त्यांना घेऊन गेलं. विमानाने हिंडवलं, रेल्वेने हिंडवलं, गाडीने हिंडवलं आणि भारतात असलेली सगळी मुख्य दैवतं पाहून झाली, चारी धाम पाहून झाले, सगळे देव बघून झाले. मित्रांनो, यापेक्षा आणखी मुलानं काय प्रकारे आपल्या आईवडिलांचं ऋण फेडायचं असतं. म्हणजे आणि थोडक्यात आपल्या ह्या जीवनामध्ये, एकाच जीवनामध्ये अशा प्रकारची गोष्ट केली. मित्रांनो, आपण पूर्वी म्हणायचो सर आपण 100 वर्ष जगावं, 87 भव. शक्यतो ते फार लोकांच्या नशिबात नसतं. मात्र ह्या माणसाच्या जीवनात अनेक गोष्टी करायला मिळाल्या. हा माणूस प्राध्यापक झाला, हा माणूस वकील झाला, PhD करत आहेत, लवकर PhD होतील. त्यांनी नंतर GI रजिस्ट्रेशन केलं, त्यांनी ट्रेडमार्कचं रजिस्ट्रेशन केलं, सौभाग्यवतीसुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळालं. सर, जर का एका जीवनामध्ये एखादा माणूस क्लार्क होतो आणि आयुष्यभर क्लार्क राहतो आणि समाधानी राहतो, एखादा वकील ॲडव्होकेट होतो, वकील होतो, आयुष्यात समाधानी राहतो, एखादा प्राध्यापक होतो, एकदा चिकटला की रिटायरमेंटपर्यंत प्राध्यापकच राहतो, एखादा वकील नोकरी करतो आणि आयुष्यभर तेवढीच नोकरी करतो. अरे, या माणसानं एकाच जीवनामध्ये इतक्या कमी वयात इतके विविध रोल केले आहेत. अरे, आत्ताच हा 100पेक्षा जास्त आयुष्य जगलेला आहे. म्हणजे थोडक्यात ज्याला मराठीमध्ये बहुपेडी, मल्टी फॅसेटेड असं जे व्यक्तिमत्व म्हणतात ना, ते व्यक्तिमत्व म्हणजे हे व्यक्तिमत्व. आपल्यापैकी किती लोकांनी त्यांचं व्याख्यान ऐकलं असेल मला माहिती नाही, परंतु मला त्यांच्यासोबत 2-3 वेळा डायस शेअर करण्यासाठी आणि एकत्र व्याख्यानाचा योग आलेला होता. परंतु अत्यंत पोट तिडकीनं, अत्यंत सुंदरपणे व्याख्यान देण्यात सुंदर तो व्याख्याता म्हणून सुद्धा आता मान्यता पावलेली आहे. त्यांचं एक वैशिष्ट्य सांगतो आणि मग थांबतो. आपल्याला मुख्य पाहुण्यांचं, आंतरराष्ट्रीय ज्यांचा सन्मान आहे अशांचं आपल्याला ऐकायचं आहे. दोघांच्या मधलं एक कॉमन फॅक्टर सांगतो मग पुढे जातो. जे आपले सर आहेत ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. त्यांच्यासोबत बसायला मिळणं हे सुद्धा आमचं सद्भाग्य आहे असं मी समजतो. परंतु त्यांनी सुद्धा याच बाबतीत, अशा बौद्धिक संपदेच्या बाबतीत इंग्लंडमध्ये जाऊन हळदीची लढाई लढली होती आणि भारताला ती जिंकून दिलेली होती. हे सरांचं वैशिष्ट्य आहे. आणि मग जर का मार्शल सरांनी जिथे लंडनमध्ये जाऊन भारताच्या वतीनं ती हळदीची लढाई जिंकली असेल आणि ती आमची आहे, तो हक्क आमचा आहे, हे जगाला पटवून दिलं असेल, कोर्टाला पटवून दिलं असेल, मग आमचा गणेशरावसुद्धा मला असं वाटतं की त्याच पावलावर पाऊल ठेवून चाललेलं आहे. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाला माशेलकर सर आपण येणं म्हणजे आम्ही आमचं सद्भाग्य समजतो आहे. अत्यंत योग्य ठिकाणी, योग्य वेळेस, योग्य माणूस आम्हाला मिळालेला आहे. या बाबतीत शेवटचं एक सांगतो. मी एकदा त्यांच्यासोबत वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूटमध्ये एका व्याख्यानाला गेलो होतो. तिकडचे मंत्री हे ते बरेच लोक आलेले होते. आणि मग त्या ठिकाणी मी पाहिलं की काही लोक कांदा घेऊन आलेले होते, काही लोक आता जसे आले सातारची मंडळी तसे ज्वारी घेऊन आलेले होते. असे वेगवेगळ्या ठिकाणावरनं वेगवेगळे प्रोडक्ट्स घेऊन आलेले होते. आणि मग तिथे मला कळालं, अरे हा माणूस प्रत्येकामागं प्रपंच आहेच, ते करतातच. घरात 2 पैसे आले पाहिजेत, आपलं पोट चाललं पाहिजे, प्रपंच चालला पाहिजे, त्याची त्यांनी सुंदर व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला वाटेल तसं गणेशराव आता त्या बाबतीत कमी राहिलेला नाही, चांगल्या श्रीमंत माणसापेक्षा तो श्रीमंत झालेला आहे. हे काही वेगळं सांगायला नको, ते इन्कम टॅक्सला आधीच कळालेलं आहे. मात्र हे खरं असताना पैसे जरूर मिळवावेत मित्रांनो, पण त्यासोबत इतरांचंही भलं पाहिजे. मग त्याला पुण्य असं म्हणतात. आपण ज्याला कर्म असं म्हणतो, ज्याला आपण पुण्य असं म्हणतो, ते असं म्हणतं की जेव्हा तुम्ही चांगलं काम करता, त्यासोबत आपले पैसे कमवता, आपला प्रपंच चालवता, मुलाबाळांचं पाहता आणि इतरांचंही भलं करता, त्याला कर्म आणि पुण्य असं म्हणतात. त्यांच्या पदरी ते पुण्य पण आहे, ते तुम्हाला 2 वाक्यात सांगतो. यांनी हे करत असताना एक जाणलं की भारतभर ॲग्रो बेस्ड कम्युनिटी आहे. मुख्य लोक किंवा साधारणपणे 80-70-80% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. आणि आपण पारंपरिक शेती करतो, जुन्या पद्धतीनं शेती करतो आणि त्याला संरक्षित केलेलं नाही. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये जिओग्राफिकल इंडिकेशन ह्या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. एकदा जर का एखाद्या गोष्टीला तो दर्जा आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये मिळाला, ते सर्टिफिकेट मिळालं, तर त्यानंतर त्यांच्या प्रोडक्टला कायदेशीररित्या संरक्षण मिळत असतं. आणि मग त्याची जी भाव किंवा त्याचं इव्हॅल्युएशन असतं, त्याचं मूल्य असतं, ते त्याच्यावरती अवलंबून राहत असतं. या माणसानं आपल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असतील, कधी महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी असेल, कधी कुठली हळद असेल, कधी कुठली ज्वारी असेल, कधी कुठला कांदा असेल, अशा प्रकारचे सुमारे 100 जिओग्राफिकल इंडिकेशन्स मिळवलेले आहेत.
म्हणजे थोडक्यात ह्यांना यांचं प्रपंच चालला, पण आपल्या महाराष्ट्रातल्या कोट्यावधी लोकांच्या हक्काचं संरक्षण करण्याचं कामसुद्धा यांनी केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात इथे ज्याला आपण मराठीमध्ये स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही पण करावा, तसा यांनी स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीही गोष्टी केलेल्या आहेत. अशा ह्या आमच्या मित्राच्या मातोश्री ज्यांनी यांना घडवलं, त्यांच्या स्मरणार्थ आज हा जो पहिल्या स्मृती दिन आपण साजरा करत आहोत, त्या दिवसासंबंधाने आज एक पुस्तिकाही प्रसिद्ध होणार आहे. मित्रांनो, मी तर असं म्हणेल सर की थोडी आमच्याकडनं घाईच झाली, थोडा कमी वेळ मिळाला, नाहीतर जसं आपण अनुभवलं श्यामची आई नावाचं पुस्तक प्रसिद्ध झालं होतं, तसं खरं तर मी सर म्हणेल आपण थोडा पुढाकार दिला, आणखी तुम्ही आम्हाला थोडे अधिक जर आशीर्वाद दिलेत तर गणेशची आई नावाचं असं छान पुस्तक पण तयार होऊ शकतं. कारण मित्रांनो, आता समाजामध्ये आपण पाहतो की ज्यांच्या पायावरती डोकं ठेवावं सर असे पाय राहिले नाहीत. बरं, आपल्या चांगल्या पायावरती डोकं ठेवून घ्यावं अशी फार डोकी राहिलेली नाही. आणि हा जो समाजामध्ये आता विरोधाभास निर्माण होत आहे, आपण सगळीकडे पाहतो अशी परिस्थिती निर्माण होत आहे. अशा परिस्थितीमध्ये पुढच्या पिढीसाठी नुसते पैसे अडके किंवा संपत्ती नको, संस्कारही असले पाहिजेत. आणि अशा संस्कारासाठी आता ते श्यामच्याईमध्ये असलेले जे सगळं आपल्याला होतं त्याचं रिइन्स्टेटमेंट करायची जरुरी भासते आहे काय. आणि म्हणून जर का ज्येष्ठ साहित्यिकांच्या मदतीनं गणेशराव, जर आपण सरांचे आशीर्वाद घेतलेत, आणखी जर का 10-15 ज्येष्ठ साहित्यिकांची आपण मदत घेतली तर अशा प्रकारचं एक खरोखरच गणेशची आई नावाचं पुस्तक होऊ शकतं, जे आपल्या सिलेबसमध्ये पण येऊ शकतं. अशा प्रकारचा प्रकल्प करण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. या प्रसंगी मला आपण इथे बोलवलं, माझा सत्कार केलात आणि आमच्या दोघांचाही सत्कार केलात आणि बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी आपल्याला भारतभरचे, जगभरचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ, विज्ञाननिष्ठ असे पद्मविभूषण माशेलकर सर लाभलेले आहेत. त्यांचंही आपल्याला ऐकायचं आहे, तेही आपण ऐकणारच आहोत. सर, आमची थोडीशी खंत आहे. ती खंत अशी आहे, खरी इतके ओपनली ती बोलायची नाही, पण मी आज बोललो नाही तर मला असं वाटतं कोण बोलणार, आणि ज्यांनी बोलायचं त्यांनीच बोलायला पाहिजे. सर, एक वर्षभरापूर्वी कोश्यारी सर हे असताना, राज्यपाल असताना, त्यांनी आम्हाला राज्यपाल भवनामध्ये बोलवलेलं होतं. आम्ही गेलो होतो तिथे. गणेशरावांचा कार्यक्रम होता, मातोश्रींचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम इतका सुंदर झाला तिथे. मलाही त्यांनी सांगितलं की आप इनके गुरु हो, आप भी बोल सकते हो. मग काय म्हणतात ना, त्यांच्यासोबत आमची ही जत्रा निघाली आणि आम्हालाही तिथे एक 15 मिनटं राजभवनात बोलण्याची संधी मिळाली. परंतु जेव्हा आम्ही तिथून बाहेर पडलो, त्यांनी सगळा माहोल पाहिला. जितकी मोठी माणसं असतात ते आपला एक्सरे लगेचच घेत असतात ना, आलं की ते माणूस ओळखतात काय चालीचा माणूस आहे. त्यांनी सगळा कार्यक्रम पाहिला आणि त्यांनी त्यांचं मत फॉर्म केलं. कार्यक्रम संपल्याबरोबर सर, यू बिलीव्ह, त्यांनी त्या मातोश्रींचे पाय धरलेले होते. म्हणजे थोडक्यात इतक्या उच्च माणसाला सुद्धा इतका हिरा घडवल्याबद्दल त्याच्या आईचा सत्कार करावा हे मनापासून वाटलं आणि त्यांनी वाकून अक्षरशः त्यांना नमस्कार केला. मग त्यात ते छोटे नाही झाले, यांच्या मातोश्री आणि हे यांचा त्यांनी यथोचित सत्कार केला. मला एवढंच सांगायचं होतं. सर, आमची खंत वेगळीच आहे. गेल्या वर्षी खूप लोकांना असं वाटत होतं की ह्यांनी 100 GI केलेत, यांच्या सौभाग्यवतीसुद्धा हे करत आहेत, इतक्या तळमळीनं शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत, सगळीकडे सत्कार होत आहेत. मग सर, राजाश्रय असल्याशिवाय सध्या काहीही होत नाही. राजाश्रय हवा असतो आणि तो राजाश्रय मिळावा म्हणून यांच्यासाठी आमच्यासारख्या समविचारी काही मंडळींनी भारत सरकारकडे यांना पद्मश्री द्या असं सुचवलेलं होतं. आणि सर, काय होतं आहे, जवळचा माणूस फार मोठा झाला हे पटतच नाही ना आम्हाला. आणि मग जवळचा माणूस फार मोठा झाला हे पटत नसतं. आणि मग तेव्हा आम्ही ते लावून धरलं, आमच्या समविचारी लोकांना पटवलं, अरे हा माणूस किती त्या पात्रतेचा आहे. दुःख असं होतं सर, गणेशपेक्षा अर्धे सुद्धा ज्यांनी काम केलं नाही, यांनी केलेल्या जिओग्राफिकल इंडिकेशनपेक्षा ज्यांनी अर्धे पण केले नाही अशाला पद्मश्री मिळाली. त्याच्या दुप्पट काम करून यांना पद्मश्री मिळाली नाही आणि आमची ती खंत तशी चालू राहिली. नाहीतर यांच्या मातोश्रीच्या समोरच ती
गोष्ट घडली असती आणि आणखी दुधात साखर पडली असती. काही हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे. मला असं वाटतं की आता का होईना ती गोष्ट घडावी. यावर्षी आम्ही पुन्हा तोच नेटाने प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी जर आपल्यासारख्या बुजुर्ग माणसाचे आशीर्वाद मिळाले तर योग्य माणसाला योग्य पुरस्कार मिळाला असं आम्हाला वाटेल. गणेशराव, तुम्हाला शुभेच्छा देतो. सर, आपण पद्मविभूषणपर्यंत पोहोचलेले आहात. आपल्याला एक दिवस भारतरत्न प्राप्त हो अशाही शुभेच्छा देतो. आमचे सन्माननीय जिल्हा न्यायाधीश एक दिवस हायकोर्ट जज व्हावेत आणि आम्हाला असाच कार्यक्रम घेण्याची संधी मिळावी ह्याही शुभेच्छा देतो. पलांडे सर, आपल्याला आणि डॉक्टर साहेबांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.